नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, भेसळीपासून आपण सावधान कसं राहायचं याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। मित्रांनो, आता काल परवाच एक आपण व्हिडिओ बघितला असेल की जे काय आता आपल्याकडे चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे, पूर्ण मराठवाड्यात पाऊस सुरू झालेला आहे 3 दिवसापासून आणि पेरण्या पण होऊ राहिल्यात। आणि याचाच एक संधीचा फायदा म्हणून हे जे दुकानदार लोक असतात, बिया भरण्यावाले किंवा सर्वच नाही म्हणता येणार, 100% नाही, पण काही बिया भरण्यावाले कृषीधारक ते असतात, त्यांच्या बऱ्याचशा प्रमाणात आपल्याकडे नेहमी तक्रारी येत असतात की कुठंतरी बी डुप्लिकेट विकल्या जातं, खतसुद्धा एक भेसळयुक्त असतं। काल परवा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असतं, गुजरातमध्ये हजारो टन हा फक्त माती आणि रेतीपासून खत बनवलेलं आहे। कारण मित्रांनो, आता पाऊस पडल्यानंतर शेतकरी एकच पेरणीच्या पाठीमागे लागतो आणि वाटेल ते बियाणे खरेदी करतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपण जे बियाणं खरेदी करतो ते अधिकृत जे परवानाधारक कृषी केंद्र आहे, त्या परवानाधारक कृषी केंद्रातूनच बियाणं खतं औषधे तुम्ही खरेदी करा। कारण त्यांच्याकडेच असा ओरिजिनल आपल्याला खताचा औषधाचा बियाणं मिळलं जातो। कारण जे आपण एक खरीप हंगामाची पेरणी करतो आणि त्यामध्ये जर मित्रांनो आपण फसल्या गेलो तर आपलं शेतकऱ्यांचं नगदी पैशाचं पीक हे खरीप हंगामातलं असलं आणि त्याच्यातून फसवणूक होऊ नये म्हणून आपण जे GST धारक, परवानाधारक असे अधिकृत कृषी सेवा केंद्र आहे त्यांच्याकडूनच आपण बियाणं खरेदी केलं पाहिजे। धाराशिवमध्ये बोगस खतांचा सुळसुळाट सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। खरेदी केलेलं खत नसून ती केवळ माती असल्याचं उघडकीस आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी 3 टेम्पो खत थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून ओतलं। कृषी अधिकाऱ्यांना याचं वास्तव दाखवत शेतकऱ्यांनी न्यायाची मागणी केलेली आहे। दरम्यान खताचे सॅम्पल घेतले जात असून या प्रकरणी चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये डुप्लिकेट खतं औषधं विकल्या जातात। त्यामुळं अधिकृत कृषी सेवा केंद्रावरूनच खत खरेदी करावं शेतकऱ्यांना विनंती आहे। आणि त्यानंतर आपण जे बी बियाणं घेऊ, कापूस असेल, तूर असेल किंवा कोणतं बी बियाणे असेल, ज्यावर तो सीलबंद आहे की नाही त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। कारण तो जर सीलबंद नसेल तर त्या बियाण्यापासून सावधान राहा। आणि बरेचसे असे काही बियाणे आपल्याला जे हातगाड्यावर सुद्धा एक त्याच प्रकारचं पाकिट असेल, त्याच प्रकारचं उपयोग दिसणारं एक पिशवी असेल, असं डुप्लिकेट बियाणं विकलं जातं। त्यामुळं कुठल्याही हातगाडीवरून किंवा एखादा व्यक्ती जर तुम्हाला दलाल म्हणत असेल अमक्या ठिकाणी तुम्हाला कमी किमतीमध्ये, कमी रेटमध्ये बियाणं मिळतं, मित्रांनो अशा फसवा आश्वासनाकडे जायचं नाही। आणि ज्या ठिकाणी अधिकृत कृषी सेवा केंद्र आहे याच ठिकाणी आपण खतं बियाणे खरेदी करायला पाहिजे। आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जे खतं बियाणे खरेदी करताल ज्यावेळेस तुम्ही जे बिल घेताल ते GST नंबर सहित बिल घ्यायला पाहिजे। आणि जे बिल घेतल्यानंतर वर्षभर आपण ते बिल सांभाळून ठेवायला पाहिजे। ते तुरीचे बॉक्स असतात, खताच्या पावत्या असतात किंवा कपाशी असतात किंवा इतर काही वाण असतात, त्यांचे ते पॅकिंगचे पुढे आपण पूर्ण वर्षभर सांभाळून ठेवायला पाहिजे। कारण आपली जर फसवणूक जर झाली तर आपण ते प्रूफ म्हणून आपल्याकडे ते अनिवार्य आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण कृषी अधिकाऱ्याकडे समजा आपण तक्रार करू शकतो। किंवा फसवणूक झाल्यानंतर एक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा ग्राहक मंच आहे, अशा ठिकाणी आपण त्या दुकानदाराविषयी किंवा त्या दुकानदारावर किंवा कंपनीवर आपण एक कारवाई करू शकतो। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एक विनंती आहे, नुकताच आपल्याकडे आता पाऊस पडलेला आहे, यावर्षी आपण 15 दिवस लेट पेरण्या व्हायला लागल्या, त्यामुळे एकदाच भांबवून जातो आणि पुढं तरी एकदाच आज बघत असेल तर शेतकऱ्यावर लांब्या रांगा शेतकऱ्यांच्या कृषी सेवा केंद्रावर लागलेले आहे। फसले असाल तर 98 22 44 66 55 हा सरकारी व्हॉट्सअप नंबर खास तुम्हाला अगदी काही सेकंदातच फसवणुकीची तक्रार करता येते। ही तक्रार करताना तुमचं नाव नक्की गोपनीय ठेवायचं, त्यामुळे आता बिनधास्तपणे तुम्हाला तक्रार करा। तर ही सेवा 24 तास सुरू राहणार आहे। तुम्हाला ही तक्रार लेखी स्वरूपात द्यावी लागणार। तसंच तक्रार करताना तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठवणं गरजेचं आहे। तुमची ही तक्रार मोजक्या शब्दात लिहून फोटो व्हॉट्सअप हेल्पलाईनवर पाठवायचा।
तुम्हाला तोंडी तक्रार द्यायची असल्यास 844611 7500 किंवा 844622 1750 किंवा 844633 1750 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर तक्रार करता येणार आहे. त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता 15 दिवस पेरणी लेट झाली, अजून 2-4 दिवस लेट बी झाली तरी चालेल, पण तुम्ही जे बियाणे घेता ते अधिकृत कृषी सेवा केंद्राकडून घ्यायचं, GST बिल घ्यायचं आणि ते बिल पूर्ण माल आपला निघेपर्यंत सांभाळून ठेवायचं. त्यांचे ते बॉक्स सांभाळून ठेवायचे. आणि खतातसुद्धा आपण बघतो मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये आता भेसळयुक्त खत मार्केटमध्ये आलेलं आहे आणि आपण एक भांबवलेल्या अवस्थेत कुठंतरी स्वस्त कमी किमतीत मिळेल अशा ठिकाणी आपण खरेदी करतो. मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं कितीतरी ठिकाणी भेसळयुक्त खतं मिळालेले, त्यानंतर तशा कारखान्यावर धाडी पडलेले आणि हजारो टन माल हा जप्त झालेला आहे. त्यामुळं आपण एक सावधान होऊन मित्रांनो आपली फसवणूक होणार नाही, त्यामुळं आपण सावधान व्हायला पाहिजे आणि योग्य अशा कृषी सेवा केंद्रातूनच बियाणं खरेदी करा. नुकताच पावसाला सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आता चांगला पाऊस होऊ राहिला, त्यामुळं घाई गडबड न करता योग्य अशा कृषी सेवा केंद्रातून ज्या ठिकाणी आपल्याला GST बिलासहित बिल मिळेल असंच बिल घ्यायचं. धन्यवाद मित्रांनो.